कुसुम हॉबी या चॅनलमध्ये आज मला आर्थिक साक्षरता याविषयी बोलायचं आहे. चला आर्थिक साक्षर होऊया आणि समृद्ध जीवन जगूया. तुमच्याकडे विद्यापीठाच्या पदव्या आहेत याचा अर्थ तुम्ही अर्थसाक्षर आहात असा होत नाही. अर्थ म्हणजे केवळ पैसा नाही, तर तो पैसा केव्हा, कुठे आणि कसा खर्च करायचा, कशासाठी वापरायचा आणि कसा साठवायचा याचे ज्ञान आपल्याला पुस्तकात मिळत नाही. पुस्तकांमध्ये आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे सगळं शिकतो, पण पैशाचे आर्थिक गणित शिकणे म्हणजे आर्थिक नियोजन. मी कमावता होईल तेव्हा सगळं बघू असं नाही. आर्थिक साक्षरतेकडे आपण गांभीर्याने बघितले पाहिजे. आर्थिक साक्षरतेचे ज्ञान आपल्याला नसणे म्हणजे आर्थिक संकटांना निमंत्रण देण्यासारखेच आहे. शिक्षण, आरोग्य याबरोबर आर्थिक साक्षरता ही आजच्या काळाची गरज आहे. आजच्या बदलत्या जगाला जर तोंड द्यायचं असेल तर आर्थिक साक्षरता असणे खूप गरजेचे आहे. कारण मग आर्थिक फसवणूक अथवा गैरव्यवहार शिकण्याचा उपाय म्हणजेच सामाजिक आर्थिक साक्षरता. तुम्ही जर वेळेवर 8-10 वर्ष शेअर्स, म्युच्युअल फंड, PPF, सुकन्या समृद्धी योजना, LIC यामध्ये योग्य गुंतवणूक केली तर आपल्या शरीरावर किंवा मनावर आर्थिक ताण येत नाही. आर्थिक नियोजन म्हणजे 40ची दिव्य दृष्टीच म्हणा ना,